कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी साठी जी होणार आहे 26 एप्रिल 2026 ला, तर त्याचा संभाव्य पेपर आज आपण घेऊन येत आहोत. संभाव्य पेपर नेमका पेपर कसा असेल, कशा पद्धतीचे प्रश्न असतील आणि आपल्याला तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे, चला बघूया. तर बघा, या पेपरमध्ये 25 प्रश्न हे इंग्लिशचे असतील. ते इंग्लिशचे प्रश्न आपण नंतर घेऊया आणि आपण बुद्धिमत्तापासून सुरुवात करूया. तर बघा, इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर असणार आहे आणि दोन्हीचे प्रश्न आपण घेणार आहोत. इंग्लिश मिडियमलाही काय अडचण येणार नाही आणि मराठी मिडियमला तर काहीच अडचण येणार नाही. तर चला, चौथीला काय प्रश्न विचारू शकतात, कशा पद्धतीने संभाव्य पेपर असू शकतो, तर चालू करूया बुद्धिमत्ता विभाग. तर बघा, पहिला प्रश्न काय म्हणते बघा. खालील चारही घन एकाच घनाच्या विविध बाजू आहेत, त्यावर 1 ते 6 अंक लिहिले आहेत. तर 6 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? 6च्या विरुद्ध बघायचं आहे आपल्याला. मग आपण बघूया पहिला घन. तर बघा, इथं 3 2 आहे आणि इथं 3 2 आहे. मग समान समान अंक असले तर काय आपण म्हणतो की 1च्या विरुद्ध काय आलं? 1च्या विरुद्ध आलं 5, कारण की हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहेत. त्यानंतर पुढची जोडी बघूया आपण. बघा, 3 आणि 5 आणि इथं पण 3 आणि 5 दिसतंय, म्हणजे विरुद्ध काय आलं? 2च्या विरुद्ध काय आलं? 6. मग आपल्याला काय म्हणलंय? 6च्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर काय येईल? 6ला विरुद्ध असेल 2. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण. 27 मध्ये काय बघायचंय? खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. आता पाहुणा म्हणजे असतो अतिथी, पाहुण्यालाच अतिथी म्हणतात. तर पुत्र म्हणजे काय असतं? आत्मज. मुलगा, तर त्याला काय म्हणतो? आत्मज. तनया म्हणजे मुलगी. भ्राता म्हणजे भाऊ. तर हे समानार्थी शब्द आहेत, ते वाचून घ्या. अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. आता चोर, चोरचा विरुद्धार्थी साव. तर आजी चा विरुद्धार्थी असतो माझी. आजी म्हणजे आत्ताचा, माझी म्हणजे मागचा. आजी माझी, तर आजीला माझी येईल, आजोबा येणार नाही. पुढे बघूया आपण. 29 नंबर बघा, इथं काय दिलंय? सेम तसंच लॉजिक आहे. हे आपण कडेच्या रेषा मोजू. 1 2 3 4 5. 5 रेषा होत्या, त्या किती झाल्या? 3. 5च्या झाल्या 3. मग इथं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 म्हणजे इथं किती झाल्या? 5 वजा 2 3 झालं. मग इथं किती होईल? 8 वजा 2 किती रेषा यायला पाहिजे? 6. मग 6 रेषा कोणत्या आकृतीत आहे? इथं रेषाच नाहीत, हे नाही येणार. इथं 1 2 3 4 5 आहेत, हे पण नाही येणार. इथं बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 30. आता मराठी आणि इंग्लिशचे जवळपास सेमच प्रश्न आहेत, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. बघा, इथं काय म्हणलंय? 234 साठी 29 आहे, तर 513 साठी किती? कसं लॉजिक असेल, काय असेल? बघा, थोडा विचार करा. बघूया आपण काय असेल उत्तर. बघा, 234 आहे, 234 साठी किती आहे? 29. मग कसं काढणार? तर इथं 42 6 24, 24 येतं, 29 येत नाही. मग काय करायचं? सेपरेट घेऊया आपण. 2चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग आणि 4चा वर्ग. 2चा वर्ग असतो 4, 3चा वर्ग असतो 9, 4चा वर्ग असतो 16. बेरीज करा. बघा, 16 9 25 आणि 4 29, यांची बेरीज आली 29. सेम त्या टाईप मध्ये बघू आपण. 513, 5चा वर्ग 25, 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 30 आणि 9 39, 25 आणि 1 26, 26 आणि 9 35. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. बघा, 79 वरून 64 ज्या पद्धतीने काढले त्या पद्धतीनेच 59 वरून पुढचा कोणता अंक येईल हे आपल्याला बघायचंय. तर इथं 7 आणि 9 आहे आणि हे काय आहे? तर 64 हा 8चा वर्ग असतो. 64 कितीचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. आणि 7 आणि 9 ची बेरीज किती? 16.
तर 16च्या निम्म 8 असतं. 16च्या निम्म 8 असतं म्हणजे काय केले बघा, 7 अधिक 9 16 आणि 16च्या निमपट 16च्या निमपट किती 8 आणि 8चा वर्ग 64 ह्या पद्धतीने ते उत्तर काढले. मग पुढे 59 ला पण तेच लॉजिक लावूया. 5 अधिक 9 किती आलं 14 14ची निमपट 14ची निमपट किती 7 आणि 7चा वर्ग किती आला 49. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 32 बघा, तुमच्या मित्राने आकाशकंदील केला आहे हे पाहताच तुम्ही काय कराल? मित्र तिथून बाजूला होताच आकाशकंदील फाडून टाकेल, मित्राशी बोला धरेन, मित्राचे कौतुक करेन, मित्राचा तिरस्कार करेल. जर तुम्ही चांगले मित्र असाल, खरे मित्र असाल, तर तुम्ही काय कराल? मित्राचे कौतुक कराल आणि मित्राला प्रोत्साहन द्याल. ठीक आहे, तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 बघूया आपण. एका रांगेत राज डावीकडून 8व्या व अथर्व उजवीकडून 6व्या क्रमांकावर आहे. तर येथे राज आहे आणि येथे अथर्व आहे. आता अथर्व हा उजवीकडून बघा, एका रांगेत राज डावीकडून 8व्या म्हणजे इकडून 8व्या स्थानावर आहे आणि अथर्व उजवीकडून 6व्या इथून 6व्या म्हणजे अथर्वच्या उजवीकडे 5 जण आहेत आणि राजच्या डावीकडे 7 जण आहेत. तर हे असे नंबर आहेत. राज व अथर्व यांच्या दरम्यान फक्त मुली उभ्या आहेत. इथं फक्त मुली उभ्या आहेत मधल्या ह्याच्यामध्ये असून मुलींमध्ये मध्यावर असलेल्या शर्वरीचे, आता इथं मध्ये कोण उभारले? शर्वरी. शर्वरी मुलींमधील 9वे असल्यास मुलीमध्ये 9वी आहे ही, म्हणजे हिच्या इकडं 8 मुले आहेत, हिच्या इकडं 8 मुले आहेत आणि ही 9वी आहे. म्हणजे एकूण मुलीची संख्या किती आली? 8 आणि 8 16 आणि 17 17 मुली आल्या. इथं हे पहिले 8 मुलं आले आणि हे नंतरचे 6. तर ह्यांची बेरीज करायची. ह्या सगळ्यांची बेरीज आपलं उत्तर असेल बघा, 17 आणि 8 25 आणि 6 31. तर एकूण मुला मुलींची संख्या किती आली? 31 आली. 33चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न. नमस्कार करून घरापासून सरळ 100 मीटर चालत गेला. मग उगवता सूर्य कुठे असतो? पूर्व दिशेला, म्हणजे पूर्वेकडे तो सरळ 100 मीटर चालत गेला. उजवीकडे काटकोनात वळून 100 मीटर चालत गेला. आता हिथून उजवी बाजू म्हणजे खालची बाजू आली, चालत गेला. पुन्हा डावीकडे काटकोनात वळून 100 मीटर चालत गेला, म्हणजे आता तो हित आहे आणि त्याचं घर हित आहे. ठीक आहे, मग चालत गेला आणि तिथे थांबला, तर त्याचं घर कोणत्या दिशेला आहे? बघा, इथून ह्या दिशेला घर आहे त्याचं. ठीक आहे, ही दिशा कोणती? आता वरची दिशा आहे पूर्व, खालची दिशा आहे पश्चिम. पूर्व पश्चिम, सॉरी इथं आहे पश्चिम, ही दक्षिण, वरची उत्तर. आता ही तिरकी दिशा असते ती कोणती असते? ही आहे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. तर ही कोणती दिशा आहे? वायव्य दिशा आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 35 बघूया. जॉन पेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहारचा जन्म 28 मार्च 1998 रोजी गुरुवारी झाला असल्यास जॉनच्या 3ऱ्या वाढदिवसा दिवशी कोणता वार होता? बघा, जॉन पेक्षा 5 दिवसांनी लहान असलेला जोहारचा जन्म 28 मार्चला झाला. तर जॉनचा जन्म कधी झाला असेल? 23 मार्चला. आधी झाला असेल. जॉन मोठा आहे, जॉन मोठा आहे, तर जॉनचा जन्म आधी झालाय आणि मग जोहारचा जन्म झालाय. आता जोहारचा जन्म झालाय गुरुवारी, तर जॉनचा जन्म कधी झाला असेल? 5 दिवस आधी. बघा, 5 दिवस मोजून घ्या किंवा 2 दिवस नंतरचा वार. शुक्रवार नंतर काय असेल? शनिवार. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, तर ह्याचा आला शनिवार. तर 23 मार्चला शनिवार आहे 1998 साली. 1998 साली. मग आपल्याला 3रा बर्थडे काढायचा आहे. तर 99 साली पहिला बर्थडे येईल, 1999 ला. 2000 साली 2रा बर्थडे येईल आणि 2001 साली 3रा बर्थडे येईल. मग इथं 1 दिवस पुढचा वार येईल, इथं 2 दिवस पुढचा वार येईल आणि इथं 1 दिवस, इथं 2 दिवस पुढचा. का? तर लीप वर्ष. तर एकूण 4 दिवस पुढचा वार येईल शनिवार नंतर. शनिवार नंतर 4 दिवस पुढचा वार म्हणजे कोणता? रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर 35चं उत्तर काय येईल? बुधवार. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण.
बघा प्रश्न क्रमांक 36. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात? बघा संख्या. आता संख्या म्हणजे पूर्ण सर्कल हे संख्याच आहे. संख्या म्हणजे सगळ्या संख्या संख्यामध्येच येतात. आता त्याच्यामध्ये समसंख्या गटील आणि समसंख्या दोन ही समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. तर समसंख्या आणि मूळ संख्येचा एक जो कॉमन भाग येईल तो येईल समसंख्या मूळ संख्या, म्हणजे असा येईल. तर ही आकृती दिसते. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37 बघूया आपण. सोबतच्या वेन आकृतीत एका गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांची माहिती दर्शवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. नोकरी करणारे किती लोक शेती करतात? आता बघा इथं नोकरी करणाऱ्यांचा गट आहे हवाला आणि येथे आहे शेती करणाऱ्यांचा. तर नोकरी आणि शेती दोन्ही करणारे किती आहेत? 5 आणि 4. तर एकूण 9 लोक आहेत. तर 37 चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन आहे, म्हणजे फक्त एकच काम करतात अशी किती लोक आहेत बघा. तर फक्त हे 13 आहेत, हे 17 आहेत आणि हे 20 आहेत. तिघांची बेरीज करावी लागेल. 17 अधिक 13 ही आली 30 आणि ह्या 30 आणि 20 ची बेरीज 30 आणि 20 किती आलं? 50. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39. खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता बघा हे तर मधली संख्या आपल्याला शोधायची. मधली संख्या शोधायची म्हणजे ह्या कडेच्या दोन संख्यावरून मधली संख्या मिळते. कडेच्या दोन संख्यावरून मधली संख्या मिळते. मग आता कडेच्या दोन संख्याचं लॉजिक काय असेल एकदा बघूया. बघा काय असेल तर इथं आपण साईडला लिहूया 2 1 15 2 3. तर 2 आणि 1 ची बेरीज किती आली? 3. आणि 2 आणि 3 ची बेरीज किती आली? 5. आणि 3 आणि 5 चा गुणाकार किती आला? 15 आलाय. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लॉजिक येईल. मग हे शेवटचं पण ते लॉजिक बसते का बघा. 2 आणि 2 ची बेरीज 4, 6 आणि 1 ची बेरीज 7, 7 चोक 28 आलं. 7 चोक 28. मग इथं बघा 3 अधिक 1 4, 2 आणि 4 6 आणि 4 आणि 6 चा गुणाकार 6 चोक 24. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 39 चा प्रश्न समजलाय. आता पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 40. बघा प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतोय? खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा आपले पाडे जर चांगले असतील तर आपल्याला हा प्रश्न लगेच कळेल. तर हा 16 आणि 9, 16 9 144. मग बघा पुढे हे 24 आणि 6 चा गट होईल. 24 आणि 6 चा गुणाकार 144. 18 आणि 8 चा गुणाकार किती आला? 144. मग 4 ला कोणी गुणल्यावर 144 येईल? तर 4 चा कुणाशी गुणाकार 144 येईल? तर आपल्याला काय करावं लागेल? 144 ला 4 ने भागावं लागेल. 4 त्रिक 12, शिल्लक किती राहिलं? 2. 4 7 24. तर उत्तर काय आलं? 36. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 41 बघूया. खालील पदांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. हळद, कांदा, बटाटा हे सगळे काय आहे? हे सगळे खोड आहेत आणि ते जमिनीच्या खाली उगवतात. तर ह्याच्यात उत्तर काय येईल? आले. तर 41 चं उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 4. आता 42 नंबरचा प्रश्न बघूया आपण. तिथं तंतोतंत जुळणारे आकृती आपल्याला शोधायचे. सगळ्यात सोपं काय? इलिमिनेशन मेथड सगळ्यात सोपी असते. तिथं बघा सर्कल आहे आणि पहिल्या आकृतीत सर्कल नाही. पहिल्या ऑप्शनच कॅन्सल झाला. आता ही अशी आकृती आहे, ही उलटी आकृती दिली, ही उलटी, हे पण कॅन्सल झालं. कॅन्सल केलं की आपल्याला लगेच उत्तर काढायला सोपं जातं. आता ह्या दोन पर्यायात बघा. तर हे उभं केलंय, हे जे आडवे आहे ते उभं केलंय, त्याच्यामुळे हे पण कॅन्सल होईल. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 43. 43 चं लॉजिक. आता हा डॉट, ब्लॅक डॉट कुठे आहे? डाव्या हाताला आहे. तर इथं उजव्या हाताला दिलंय, हे कॅन्सल झालं. पुढे अजून इलिमिनेशन जर करत गेलो तर इथं बघा
हे जे पक्षाचं चिन्ह आहे तर पक्षाच्या चिन्हाला इथं 3 डॉट आहेत, इथं 2च दिलेत. हे कॅन्सल झालं. आता 3 आणि 4 मध्ये आपल्याला शोधायचंय. 3 आणि 4 मध्ये वेगळं काय दिसतंय आपल्याला. ठीक आहे. तर इथं इथं खालची रेषच दिलेली नाही 3 मध्ये, म्हणून हे कॅन्सल झालं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक आता 44. आता प्रश्न क्रमांक 44 मध्ये खालील संख्यांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून निवडा. काय येईल उत्तर बघा. तर ह्या प्रश्नामध्ये बघा, 1064 ला 4 ने भाग जातो, 1328 ला 4 ने भाग जातो, 1972 ला 4 ने भाग जातो आणि 4 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 45 बघूया आपण. बघा, 24 20 आणि मध्ये काय आहे? 16. 26 21 मध्ये आहे 25. 29 17 मध्ये आहे 9. कसं आलं असेल बघा, हे उत्तर कसं आलं असेल, काय लॉजिक असेल? तर बघा 45 नंबर मध्ये बघा, ह्यांची जर वजाबाकी केली आपण, 24 वजा 20 किती आलं? 4. आणि 4 गुणिले 4 असतं 16. 4 चा वर्ग 16 आहे. हे तर बघूया काय केलं ह्यांनी. 26 वजा 21 5. 5 गुणिले 5 25 आहे. पण हे तर तसं होतंय का? 27 29 मधून 17 गेलं 12. तर हे तर ते लॉजिक लागू होत नाहीये. मग पुढचं लॉजिक बघूया काय असेल. 24 आणि 20 ची बेरीज केली 44. 44 मध्ये अंकांचा गुणाकार केला 4 चोक 16. बघूया लागू होतंय का तसं. तिथं 26 आणि 21 ह्यांची बेरीज किती आली? 47. 47 मध्ये 47 पासून जर गुणाकार केला तर तो 7 चोक 28 येईल. म्हणजे हे लॉजिक तर लागत नाहीये. मग पुढचं लॉजिक बघूया आपण. म्हणजे इथं मधली संख्या वर्ग संख्या येते हे तर फिक्स आहे. फक्त आता ह्या अंकांपासून मधली संख्या कशी कशी काढू शकतो? तर 4 आणि 2 ची बेरीज आली 6. 2 आणि 0 ची बेरीज आली 2. 6 वजा 2 4. 4 चा वर्ग 16. पुढे बघूया, 6 आणि 2 ची बेरीज आली 8. 2 आणि 1 ची बेरीज आली 3. 8 वजा 3 5. 5 चा वर्ग 25. 9 आणि 2 11. 7 आणि 1 8. 11 तून 8 गेलं 3. 3 चा वर्ग आला 9. मग इथं खाली बघा लॉजिक कुठं लागतंय का? 2 आणि 3 5. 1 आणि 2 3. 5 वजा 3 2. 2 चा वर्ग 64 नसतो. 7 आणि 2 9. 1 आणि 1 2. 9 वजा 2 किती आलं? 7. 7 चा वर्ग आला 49. प्रश्न क्रमांक 45 चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता 46 नंबरचा प्रश्न बघूया आपण. एका सांकेतिक भाषेत गोट हा शब्द SKYF आणि कॅमल हा शब्द WYMUN असा लिहितात. तर किंग हा शब्द कसा लिहाल? तर बघा, इथं एका खाली एक लिहू म्हणजे आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. आपण जर ABCD काढली तर आपल्याला तो अंदाज येऊन जाईल. ABCD बघूया वरची आपण. बघा, गोट. तर जीचा इकडून नंबर कितवा आहे? इकडून नंबर 7वा आहे आणि एसचा इकडून नंबर 7वा आहे. म्हणजे पुढून आणि मागून नंबर कसे घेतलेत? सेम घेतलेत. आता ओचा ओ इकडून कितवा आहे? 15वा. मग इकडून 15वा काय आहे? के. बरोबर. आता ए इकडून पहिला आहे आणि इकडून काय आहे? पहिला वाय. म्हणजे उजवीकडच्याला डावीकडून नंबर दिलेत. मग किंग KING. किंग इकडून कुठं आहे? बघा, डावीकडून 11वा आहे. तर उजवीकडून 11वा कोणता आहे? 5 10 11 ओ येईल. आता आय आय उजवीकडून कितवा आहे? 9वा आहे. तर उजवीकडून 9वा कोणता येईल? 5 6 7 8 9 क्यू येईल. आता डावीकडून एन 14वा आहे. उजवीकडून 14वा काय आला? एल. डावीकडून 7वा जी आहे. उजवीकडून 7वा काय आला? एस. OQLS ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 47. 47 मध्ये 2 गुणाकार 3 म्हणजे 31 आहे. 3 गुणाकार 4 म्हणजे 73 आहे. तर त्या सांकेतिक भाषेत 4 गुणाकार 5 काय असेल? तर बघा, सोपा प्रश्न आहे. 2 आणि 3
यांचा गुणाकार 31 तर नसतो, म्हणजे हे काहीतरी वर्गसंख्या. तर 3चा घन 27 आणि 2चा वर्ग 4, 27 आणि 4 आलं 31. मग इथं सेम बघू आपण, 4चा घन 64 आणि 3चा वर्ग 9, 9 अधिक 64 किती आलं 73. मग सेम तसं येईल, 5चा घन 125 आणि 4चा वर्ग 16, 125 आणि 16 141. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सोबतच्या तक्त्याचे निरीक्षण करून त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता क ला आहे सर्कल, त ला त्या सर्कल मध्ये अधिक, र ला भरीव सर्कल आहे, य ला स्वस्तिक आहे, ब ला अधिक आहे, व ला त्रिकोण आहे, त ला उलटा त्रिकोण आहे, भरीव आहे. पहिली वेलांटी वरती एरो आहे, दुसरी वेलांटी खाली एरो आहे. मग सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कर्वत हा शब्द कसा लिहाल? क साठी काय आला? सर्कल आला. र साठी काय आला? सर्कलच आहे पण तो भरीव आहे. व साठी काय आलं? त्रिकोण आहे. आणि त साठी आलं, तर असे चिन्ह कुठे दिसत आहेत? तर ते दिसत आहेत आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता 49 प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 48 झाला. आता 49 बघा. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कसे लिहाल? आता कवी हे विरुद्ध लिंगी काय असतं? कवयित्री असतं. आता क क साठी आला वर्तुळ, व साठी आला त्रिकोण. आता इथं बघा, य साठी आला स्वस्तिक आणि ही पहिली वेलांटी, पहिली वेलांटीला वरती एरो. र साठी काय आला? उलटा त्रिकोण आणि दुसरी वेलांटीसाठी खाली. तर अशी आकृती यायला पाहिजे, सर्कल, त्रिकोण, स्वस्तिक. सर्कल, सर्कल आहे, त्रिकोण आहे, स्वस्तिक आहे, वरती एरो, खाली भरीव. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 50 बघा. तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचलेला दिसला तर तुम्ही काय कराल? परिसरातील लोकांना दोष देईल, तर हे आपण देतोच, पण तुम्ही काय कराल असं म्हणलंय. तर ह्याने काय कचऱ्याचं हे होणार नाही, तिथं सोल्युशन पाहिजे. ह्याने काय सोल्युशन मिळणार नाही. मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावेल, तर हे योग्य आहे. तर काय कराल की याने सोल्युशन आहे, हे सोल्युशन आहे. कधी पण काय करायचं की आपल्याला सोल्युशन काढायचं. कचऱ्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाईल, हे काय सोल्युशन नाही. कचरा जाळून टाकल्यामुळं ही दूषित हवा तयार होते आणि ती सगळ्यांच्या आरोग्यासाठी घातक असते, म्हणून कचरा जाळायचा नसतो. आता पुढे बघा 51 आणि 52. आता विशिष्ट गट दिलाय आकृत्यांचा आणि त्यानुसार आपल्याला ते उत्तर शोधायचंय. तर प्रश्न क्रमांक 51 ला काय बघा, बघूया. पहिली आकृती, पहिली, दुसरी, तिसरी, ह्याच्यावरून चौथी आकृती काढायची. जर आपण बघितलं बारकाईने तर पर्याय 1 आणि 2 कॅन्सल होईल. का? तर इथं जर बघितली आकृती आपण, तर त्या कशा दिसत आहेत? वरती काय आहेत? एक भरीव गोल आहे आणि एक रिकामा गोल आहे. तसं इथं दोन्ही दिसत नाही. आता पुढे बघा, हा काळा डॉट आहे, त्याच्या उजव्या हाताला व्हाईट डॉट आहे. सगळीकडे बघा, ही खालची पोझिशन काळ्या डॉटच्या उजव्या हाताला व्हाईट डॉट, काळ्या डॉटच्या उजव्या हाताला व्हाईट डॉट. मग इथं जर बघितलं तर इथं पोझिशन चुकते. पर्याय 4 कॅन्सल होतोय. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 52. आता प्रश्न क्रमांक 52 मध्ये बघा, इथं प्रश्नाकृती दिली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर ई एक्स एक्स एच एच खाली पण तसे पर्याय आहेत, फक्त पहिला पर्याय कॅन्सल होतोय. मग उरलेल्या पर्यायामधून उत्तर कसं काढायचं? तर इथं जर मी हे कट केलं तर हे कसं सममित आहे. हे कसं आहे? सममित आहे. बघा, 2 समान भाग होते, वरचा खालचा भाग. मग तसा कुठं होतोय? इथं होतोय का? एम मध्ये नाही होते, एन मध्ये पण नाही होते. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. इथं समान 2 भाग होत आहेत बघा. आता प्रश्न क्रमांक 53 बघा. आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा खूप सोपी असते. आरशातील प्रतिमेमध्ये काय होतं? उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे. उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे. ठीक आहे, असं होतं. मग ह्या आकृतीची आपल्याला बघायचंय, तर इथं काय होईल बघा, हा जो बाण आहे तो इथं येईल, या पोझिशनला येईल.
मग जिथं जिथं तो नाही ते कॅन्सल होईल, पर्याय 3 कॅन्सल होईल. दुसरी गोष्ट, ह्याला अशी बाहेर देश आले का, नाही आलेली, तिथं दिसते, म्हणजे हे पण कॅन्सल होईल. राहतंय 1 आणि 2. आता हा जो ॲरो आहे, ॲरोच्या जवळच ही ब्लॅक भाग आहे, रंगवलेला भाग आहे. मग ॲरोच्या जवळच तो रंगवलेला भाग राहील किरणाच्या जवळ. उत्तर 1 येईल. आता इथं 54 मध्ये बघा, 54 मध्ये काय 75 नंबर दिलाय, त्याच्यातली आपल्याला आरशातील आकृती. तर 5 ला 5 ऍज इट इज येईल का, येत नसतं, येणार नाही. दुसरी गोष्ट काय होईल, जे 7 आहे, 7 हे असं आहे, ते असं 7 होईल. म्हणजे पर्याय 3 कॅन्सल होईल, 4 कॅन्सल होईल, ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढे सोपे प्रश्न आहेत बघा. आता पुढची आकृती आपण बघतोय ती कशातली आहे, तर ती आहे पाण्यातली. पाण्यातल्या आकृतीत काय होतं, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरी. खालचा भाग काय होतो, वरी. मग बघा इथं खालचा भाग काय, हा वाला, हा कुठे येईल, इथं, तिथं ब्लॅक डॉट येईल. ब्लॅक डॉट तिथं असलेले किती आहेत बघा आकृती, 1 आणि 2 आहे, 3 नाही, 4 नाही. आता 3 4 कॅन्सल झाला. आता दुसरी गोष्ट, हे जी जागा बदलल का, हे इथंच राहील, हे आहे तिथंच राहील. म्हणजे 2 कॅन्सल झाला, 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. आता प्रश्न क्रमांक 56 बघा. 56 मध्ये काय, इलिमिनेशन मेथडच यूज करायची आणि त्या मेथडनेच आपलं उत्तर येतं. तर बघा एन एफ, आता एन आहे तिथंच राहील आणि उलट होईल, आहे तसं येईल का, हे येणार नाही. आता सगळ्यात सोपं काय, एफ, एफ पाण्यात कसं दिसेल, असं दिसेल, ठीक आहे. म्हणजे 1 कॅन्सल झाला, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 57 बघूया आपण. 57, आता बघा, वरील अक्षरमालेतील डावीकडून 7वे अक्षर, डावीकडून 7वे अक्षर कोणतं आहे, जी. आणि उजवीकडून 8वे अक्षर, उजवीकडून 8वे अक्षर कोणतं आहे, आर. यांच्यामध्ये किती अक्षर आहेत, 3 आणि 5, 8 आणि 2 10, 10 अक्षर आहेत. यांच्या दरम्यान येणाऱ्या अक्षरांच्या, 10 अक्षरांच्या निमपट, निमपट म्हणजे 5 अक्षर, 5 अक्षर खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान असतील. तर कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये 5 अक्षर आहेत ते बघायचं. पहिल्यांदा बघा जे ओ, तर जे आणि ओ, तिथं बघा हे जे आहे ते ओ आहे, किती आहेत अक्षर, 4. हा तर पर्याय येणार नाही. आर वाय, हे आर आहे, हे वाय आहे, यांच्यामध्ये किती आहेत, 6, हे पण येऊ शकत नाही. एल आर, तर बघा एल आणि हे आर, किती अक्षर आहेत, 3 आणि 2 5 आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 58. आता जो 58 नंबरचा प्रश्न दिसतोय तो काय आहे बघा, 23 27 33 38 45 90 91 या संख्यामालेतील किती संख्यांना 3 ने भाग जातो, निशेष भाग जातो. तर 27 ला जातो, 33 ला जातो, 45 ला जातो, 90 ला जातो. कितीला जातो, 4 संख्यांना जातो. 58 नंतर आता बघू आपण 59. बघा 59 मध्ये वरील शब्दात एकूण किती जोडाक्षर आहेत. तर न्या हे जोडाक्षर आहे, श्व हे जोडाक्षर आहे, हृदय मध्ये हे जोडाक्षर नाही, जो खाली उकार असतोय असा ते जोडाक्षर नसतं, हे क्ष्ण जोडाक्षर आहे, वरचा रफार जोडाक्षर आहे, हे ष्ट जोडाक्षर आहे, श्रेणी हे जोडाक्षर आहे. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6, 6 जोडाक्षर आहेत. आता बघा वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणतं अक्षर येईल. आता प फ ब भ म, मग 1 नंबरला काय येईल, ह. 2 नंबरला काय येईल, म. शेवटी काय येईल, ह. आता ह्या दोघांमध्ये उत्तर येईल. आता जे सरोवर आहे तिथं स आणि इथं श्रावण, स अधिक रा, श्रा बनेल. आणि इथं जर बघितलं स अधिक र अधिक ओ असं बनतंय. म्हणजे श्रावण आधी येईल 3 नंबरला आणि 4 नंबरला येईल सरोवर. तर 60चं उत्तर काय येतंय, पर्याय क्रमांक 3. आता 61 62 गटात न बसणारे पद ओळखायचे. सोपे प्रश्न आहेत बघा. गटात न बसणारे
बघा 144, 324, 576, 484 सगळ्या कशात वर्गसंख्या. ही कोणाची वर्गसंख्या आहे? ही 12चा वर्ग आहे, हा 18चा वर्ग आहे, हा 24चा वर्ग आहे आणि हा 22चा वर्ग आहे. जर आपण वर्गसंख्या बघितल्या तर ही 6च्या पटीत आहे, 6च्या पटीत. हे पण 6च्या पटीत आहे, हे पण 6च्या पटीत आहे. 6च्या पटीत पर्याय क्रमांक 4 नाही. आता 57, 55, 91, 45 जर आपल्याला त्रिकोणी संख्या माहित असतील, त्रिकोणी संख्या बघा, त्रिकोणी संख्या 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45 त्यानंतर 55, 66, 78, 91 ह्या त्रिकोणी संख्यात 1 ते 100 पर्यंत. तर 55, 45, 91 ह्या त्रिकोणी संख्यात नाही कोणती? 57. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 63. 63 उत्तर कोबी, वांगी, मेथी, शेपू. तर ह्या सगळ्या कशा भाज्या आहेत? पालेभाज्यात. वांगी ही पालेभाजी नाही. त्यानंतर 64. 64 मध्ये इथं बघा किती भाग आहेत एकूण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 भागातले 2 भाग रंगवलेत. ह्याला जर भाग दिला तर किती येतं? 1/4. ह्याचा अपूर्णांक आला 1/4. इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 भागातले 4 भाग रंगवलेत म्हणजे 1/2. निम्मे भाग रंगवलेत. इथं किती? 4 भाग आहेत, त्याच्यातले किती भाग रंगवलेत? 2 म्हणजे 1/2च. निम्मे भाग रंगवलेत. इथं पण निम्मे भाग रंगवलेत म्हणजे इथंच कमी भाग रंगवलेत. 64 उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता 65 नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघा 65 येथे काय दिसते बघा, तिथं आपल्याला गटात न बसणार, तर तिथे सगळीकडे सारखी चिन्ह आहे, तिथं गुणाकारात चिन्ह आहे म्हणून हे गटात नाही बसत. आता 66 नंबर बघू आपण. 66 नंबर मध्ये 2, 6, 4, 6, 10, 14 प्रश्नचिन्ह 26, 34. तर काय येईल बघा, तर हे सगळं 2च्या पटीत आहे. तर ह्याला जर आपण 2 ने भागलं, 2 ने भागलं तर काय येईल? तर 2, 3, 5, 7. मग 2, 3, 5, 7 इथं आहे 13, इथं आहे 17. म्हणजे ह्या सगळ्या कशात? क्रमवार मूळ संख्या. क्रमवार मूळ संख्याला काय केलंय? 2 ने गुणलंय. मग 7 नंतरची मूळ संख्या असते 11. 11ला 2 ने गुणलं उत्तर काय येतं? 22. आता 67 नंबरचा प्रश्न बघा. ह्यांच्यातला फरक काढूया आपण. ह्यांच्यात कितीच फरक आहे? 24. ह्यांच्यात कितीच फरक आहे? 22. ह्यांच्यात आहे 20चा फरक. मग पुढचा फरक कितीचा असेल? 18चा. मग 60 मधून 18 कमी केलं, उत्तर काय येतं? 42. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 68. सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे? आपण नाव देऊया ए, बी, सी, डी, ई, एफ. तर ए, बी, सी, डी हे त्रिकोण आहेत, ठीक आहे, सिंगल वाले. परत ए बी हा त्रिकोण आहे बघा, ए बी दोघांचा मिळून एक त्रिकोण ए बी, ठीक आहे. त्यानंतर ए बी नंतर कोणता त्रिकोण आहे? एबीसी हा वाला त्रिकोण एबीसी. आणि तसाच उलटा त्रिकोण एसीडी. तर हे झाले त्रिकोण. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 त्रिकोण तयार झाले. आता आपल्याला चौकोन बघायचे. चौकोन कोणते कोणते होत आहेत बघा. तर सिंगल वाले आहेत ई आणि एफ हे चौकोन आहेत. डबल वाला कोणता आहे? ए बी आहे, सी डी आहे, परत बीई आहे, डी एफ आहे, सिंगल वाले, ठीक आहे. आता 3 वाले कोणते आहेत? ए बीई आहे आणि सी डी ई आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 झाले. अजून आहेत का? अजून आहेत बघा. डीईएफ आहे, परत बीईएफ आहे आणि सगळा मोठा ए बी सी डी ई एफ. मग हे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 झाले. म्हणजे 4 ने जास्त आहेत. चौकोनांची संख्या काय आहे?
4 जास्त 68चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आता 69 बघूया आपण. बघा ह्या प्रश्नामध्ये जरा अवघड प्रश्न आहे, कसं उत्तर काढायचं बघूया. आता साईडला देतो मी अंक 93, 57, 53, 50, 24, 20. ह्याच्यात लय फरकानेच उत्तर निघतं. ह्याच्यात फरक आहे 36चा वर्गसंख्या आहे, ह्याच्यात फरक आहे 4चा वर्गसंख्या आहे, ह्याच्यात फरक आहे 3चा, ह्याच्यात फरक आहे 26चा आणि ह्याच्यात आहे 4चा. जर आपण बाकीचं काहीच नाही केलं आणि फक्त एवढं म्हणलं की जो फरक आहे तो मूळ संख्या झालाय, विषम संख्या झालाय, कुठं झाला इथं, म्हणजे ह्याच्यामुळे विषम संख्या झालाय, तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. एवढं जरी लॉजिक काढलं तरी पुरेसे आहे, त्याच्यावरून उत्तर निघतं. पण ऍक्च्युअल लॉजिक काय ते पण ऐकून घ्या. आता इथं फरक आले असे, ठीक आहे. हे 36 कसं आलं, तर 9 आणि 3 मध्ये कितीच फरक आहे? 6चा. 6चा वर्ग 36. 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 2चा वर्ग काय आला? 4. 5 आणि 3 मध्ये कितीच फरक आहे? 2चा. 2चा वर्ग किती यायला पाहिजे होतं? इथं 4 यायला पाहिजे होतं. 53 मधून 4 गेलं, इथं यायला पाहिजे होतं 49. मग 49 आल्यावर 9 आणि 4 मध्ये कितीच फरक आहे? 5चा. 5चा वर्ग इथं काय यायला पाहिजे होतं? 25. 49 मधून 25 गेलं, 24 आलं. 4 आणि 2 मध्ये कितीच फरक आहे? 2चा. 2चा वर्ग आला 4. तर हे अशा पद्धतीने लॉजिक लागतं आणि उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. तर हा प्रश्न चौथीच्या मानाने 5वीच्या मानाने अवघडच आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 70. खालील चिन्हांच्या मालिकेत विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट पर्यायातून निवडा. आता बघा कसं क्रम बदलत आहे हे बघूया. तर ही पहिली आकृती वर्तुळ, तर ही तर काय आली? 2 नंबरला आली, ही आली 3 नंबरला. म्हणजे ती कुठे जाईल? 4 नंबरला. पुढे कितीला जायला पाहिजे? 4 नंबर. म्हणजे ऑप्शन 3 ऑप्शन 4 कॅन्सल झालं. आता बघा शेवटची आकृती बघू. शेवटची आकृती 1 नंबरला आली, शेवटची आकृती 1 नंबरला आली, शेवटची आकृती त्रिकोण आहे. आता आपण बघूया पुढची आकृती. जो 2 नंबरची आकृती आहे ती कुठे जायला पाहिजे? 3 नंबरला. तर उत्तर येईल 1. ठीक आहे. आता 71 नंबरचा प्रश्न बघू आपण. खालील आकृत्यांच्या मालिकेत विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती? पहिल्यांदा काय केलंय? हा भाग कट केलाय वरचा, त्यानंतर हा भाग कट केला, त्यानंतर कोणता भाग कट केला? हा भाग कट केला. असं ते क्रमाने कट 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 होत चाललंय. तर 71 मध्ये परत हा भाग कट होईल आणि हा ज्यावेळेस भाग कट होईल त्यावेळेस आकृती कशी येईल? पर्याय क्रमांक 2 सारखी येईल. ठीक आहे. 71 उत्तर येईल 2. आता 72 बघूया. अंगापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान आहे. बघा लगेच घेऊया, लिहून घेऊया. अनघा वजा प्रणव किती वर्षांनी लहान आहे? 3. आणि असून त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 45 आहे. म्हणजे अनघा अधिक प्रणव यांच्या वयाची बेरीज आहे 45. ठीक आहे. आता ह्या दोघांची सगळ्याचीच बेरीज करायची. प्रणव आणि प्रणव ह्यांची काय होईल? वजाबाकी अधिक वजा वजा होईल. 2 अनघा, 2 अनघांच्या वयाची बेरीज किती आली? 48. मग एका अनघाच्या वयाची वय किती आलं? 48 भागिले 2 किती आलं? 24. अनघाचं वय किती आलं? 24. अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान आहे, तो किती आला? 21. आजचे वय प्रणवच्या वयाचे, अहमदचे वय, अहमदचे वय प्रणवच्या वयाच्या, प्रणवचे वय आलं 21. 21च्या 2/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. मग 3 ने भाग जाईल 21 ला, 7 येईल. 7 दुने 14 अधिक 2, 14 अधिक 2 काय उत्तर येईल? 16. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 73 बघूया आपण. स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. आपण पकडूया म्हणजे स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. म्हणजे सुनील गरीब आहे, स्वरूप श्रीमंत आहे सुनीलपेक्षा. म्हणजे हे तर काय म्हणले? सर्वात कमी रक्कम कोणाकडे? तर स्वरूपकडे तर नाही, हे तर फायनल झालं. आता अवधूतकडे सुनील व रामपेक्षा 4 रुपये व 5 रुपये जास्त आहे. आता समजा अवधूतकडे आपण 20 रुपये पकडले, तर सुनील
पेक्षा 4 रुपये जास्त आहेत. मग सुनीलकडे आले 16 रुपये व रामपेक्षा 5 रुपये जास्त आहे. मग रामकडे आले 15 रुपये. मग सगळ्यात कमी कोणाकडे आहेत? रामकडे आहेत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 74 बघूया आपण. 74 मध्ये फणसाला काजू म्हटले, काजूला आंबा म्हटला, आंब्याला संत्रे म्हटले आणि संत्र्याला सफरचंद. तर आमरस कशापासून? तर आमरस म्हणजे आंब्याचा रस. आंब्याचा रस कशापासून बनतो? आंब्यापासून बनतो. तर आंब्याला काय म्हणले? संत्रे. तर उत्तर काय येईल? 4. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. येथे बुद्धिमत्तेचा जे 50 प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण कंप्लीट होत आहे. इंग्लिशचं हे विश्लेषण लवकर घेऊ आपण आणि तेही अपलोड करूया. तर बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मोजूया सिंगल वाले. ए बी सी डी ई एफ. हेच झाले 6 त्रिकोण. परत हा झाला 7वा ए बी सी डी वाला, ए बी सी डी वाला आणि ई एफ वाला 8वा. तर एकूण किती त्रिकोण आहेत? 8. 75चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आणि अशा पद्धतीने जे काय आपले 50 प्रश्न आहेत त्याचे विश्लेषण झालेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण इंग्लिशच्या 25 प्रश्नाचं विश्लेषण घेऊन येऊ. तर अशाच व्हिडिओसाठी युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लेटेस्ट व्हिडिओसाठी नोटिफिकेशन हे ऑन करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.